कर्त्यांची बैठक संपन्न होईल। त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल। जयंत पाटील साहेब। अध्यक्ष महोदय, आझाद मैदानामध्ये 7 ते 10 हजार शिक्षक काल बसलेले आहेत। सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत। सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती, टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं, त्यापासून सातत्याने सरकार पळून जातंय किंवा दुर्लक्ष करतंय किंवा टाळतंय। आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले 8 ते 10 हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत। आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या। तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना, शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात, त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्याबद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या। आणि म्हणून लवकरात लवकर आता मंत्री महोदयांनी 2दा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे। मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का? त्यांच्या शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का? लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष महोदय येतील। म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं। पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्या शिक्षकांची घेतोय। शेवटी अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय। ते टाळाटाळ करतायत। तुमचा आदेश असला ना, काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते। त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकारने कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी। बोला अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पहिली अरे देतो ना उत्तर। अध्यक्ष महोदय, मूळ बोला सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे। ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोलपर्यंतची माहिती आहे। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला। आता विषय आलेला आहे टप्पा अनुदानावर। हरकत नाही अध्यक्ष महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसती। मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2 तुमच्या काळात टप्प्यात आले नसतील। पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी पण झाली। आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे। आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विशद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल। परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे, किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील, आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना एम्पॉवर केलेलं आहे, तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो। या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे
जोपर्यंत आता 20% जर ते टप्पा मिळत असेल तर 80% पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी. मी फक्त नियम सांगतो, म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो. पुढे जाऊया, आता खूप झालं, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक